आम्ही सारे खवय्ये. कोल्हापूरची दूध कढी. दूध कढी. तर साहित्य बघूया काय काय. दूध, बटाट्याच्या फोडी, कांदा, तेल, मोहरी, कांदा लसूण चटणी, मीठ, कढीपत्ता, खोबरं, तीळ, लवंग, दालचीन हे भाजून ह्याची पेस्ट. साहित्य झालंय दूध कढीचं लिहून आणि आता तेल तापत ठेवलं. तेल तापत टाकलं. तेल तापत ठेवलंय. आधी काय बरं, मला आधी असं विचारायचंय की हे जे वाटण आहे घेतलेलं तर ह्याच्यात काय काय आहे. खोबरं आहे, नंतर तीळ आहे, दालचीन, लवंग, हे सगळं भाजून बारीक केलेलं आहे. अच्छा, खोबरं, तीळ, दालचिनी, लवंग. ओके. सुकं खोबरं का ओलं? सुकं खोबरं सगळं भाजून आणि मसाला तळून घ्यायचा. अच्छा. चमचा लाल तिखट कोल्हापुरी. हा, मस्त फ्रेश. ह्याच्यात लसूण पण आहे ना. हो. आणि कांदा पण. सगळंच असतं ते. त्याला कोल्हापुरी चटणी म्हणतात किंवा कोल्हापुरी मसाला म्हणतात. बस ना. बस. म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो तो. तेव्हा कांदा तुम्ही जर आणलत आणि वापरलात तर तसं थोडासा बेताचा वापरायला पाहिजे तो. पण ह्याच्यात मिसळ वगैरे काय मस्त होते. मस्त. बटाट्याच्या फोडी घालूया. कांदा परतला की बटाट्याच्या फोडी घालायच्या. बस. हे चांगलं परतून झालं की मग थोडंसं पाणी घालायचं. अच्छा. आणि एकदम घातलं तर दूध नासण्याची शक्यता असते म्हणून बस बदलायचं. आणि हे जनरली तुम्ही घेता कशाबरोबर जेवायला? हे भाताबरोबर खूप छान लागतं. भाताबरोबर मस्त खमंग वास येतोय. आणि कढीपत्ता पण आपण घातलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे फ्रेश. आता दूध घालूया. आता हे दूध सगळं लागणार. घाला, सगळं घाला. पण मग उकळायचं ना का नाही? उकळायचं. हो. ठीक आहे. मग जरा उकळी आणून घेतो याला आणि मग नंतर गॅस बंद करून मग मीठ घालायचंय की आपली दूध कढी तयार झाली. स्पेशल कोल्हापुरी झाले ना. हो, झालं. उकळी आलेली आहे. आता गॅस बंद. हो. गॅस बंद. ठीक आहे. घालू. हो, घाला. मीठ मी घालते. गॅस बंद केलाय आपण. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. दूध कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, बटाट्याचे बारीक तुकडे, बारीक चिरलेला कांदा, तेल, मोहरी, कांदा लसूण चटणी, मीठ, कढीपत्ता, सुकं खोबरं, तीळ, लवंग आणि दालचिनीची भाजून केलेली पेस्ट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, सुकं खोबरं, तीळ, लवंग आणि दालचिनीची भाजून केलेली पेस्ट, कांदा लसूण चटणी, कांदा, बटाट्याचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये दूध आणि मीठ घालून उकळवून कढी सर्व्ह करावी. आम्ही